बरं 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 थांबा थांबा. तुम्ही मला सांगा आता थांबा लगे वर टाकलं ना सगळं ऐकायचं आहे. आज ऐकावंच लागते आज काय का असं नाही. तुम्हाला सांगतो तुम्ही आता शेती करता, शेती करू द्या किंवा तुम्ही एखाद्या किराणा दुकानात जाऊ द्या, भले तुम्ही कुठल्याही वस्तू घ्यायला जाऊ द्या, तुम्ही का हो एक तिथं 3-4 दुकानं का बरं ठीक आहे बाबा 3-4 दुकानं तुम्ही ब्रँडचाच माल का बरं घेता, चांगलाच माल का बरं निवडून घेता. तर तुम्हाला माहीत आहे घेतलं खाल्लं तर चांगलं खायचं. योग्य रेटसाठी तुम्ही कधी कॉम्प्रोमाइज करत नाही. तुम्हाला काय लागतं, माल चांगला लागतो, दर बी योग्य लागतो. मग दर जर योग्य असेल माल बी चांगला असला तर तुम्ही ते बरोबर माल उचलता घेतात, बरोबर का नाही. मग तसंच आहे हो. आणि तिथं तुम्ही बघत नाही की तिथं बाबा की तुम्हाला कोणी सांगितले म्हणून तुम्ही तेच माल घ्यायला आलाय किंवा की बाबा कोणी तुम्हाला तेच घ्यायला तुम्हाला बळजबरी केली आहे. घेता का तसं होतं का बळजबरी करून किंवा काय नाही होत. जे तुम्हाला करायचं आहे जे तुम्हाला पाहिजे तेच तुम्ही माल घेता. मग तसंच आहे हो आपल्या आयुष्यामध्ये बी तसंच आहे. मला सांगा आपण आपलं आयुष्य जगत असताना कोणी किती जर बळजबरीनं सांगितलं काय सांगितलं आपण त्याचं ऐकतो का, नाही ऐकत ना. आपण आपल्या मनातच करतो का नाही. खाण्याच्या बाबतीत असेल, कपड्याच्या बाबतीत असेल, सगळ्याच बाबतीत वैयक्तिक ज्या ठिकाणी आपल्या काही गोष्टी येतात का नाही त्या ठिकाणी आपण काय करतो, मनाचा वैयक्तिक जे काही निर्णय असेल तो आपण फायनल आपण स्वतः वैयक्तिक घेत असतो. मग ते सगळं तुम्ही एवढं हे करताय बरोबर का, खाण्यापिण्याचं असेल नेसण्याचं असेल, मग विचाराच्या बाबतीत बी का बरं करत नाही. तुमच्या मनामध्ये अविचार आलं की का बरं तुम्ही सोडून देत नाही, तुम्ही त्याला धरून बसता. तसं नाही करायला पाहिजे. तुम्ही ते सोडूनच द्यायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हली तुम्ही एवढं खायला घेताना तुम्हाला चांगलं लागतंय, नेसायला कपड्याला आता चांगला लागतोय, बाबा कुणी आपल्याला नावं नाही ठेवलं पाहिजे, कुठली काय वस्तू घेताना ती बाबा चांगली असायला पाहिजे, ती खराब नको आहे, तुम्हाला एवढं सगळं ते चांगलं लागतंय बरोबर का. मग तुम्ही वाईट विचाराकडे का बरं जाता. मग चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये जर तुम्ही राहिला तर तुम्हाला अजून 10 लोक येऊन चिटकतील ना. तुम्हाला चांगलं म्हणतील गावामध्ये, तुमचं तर नाव होईलच होईल, पण तुमच्या आजूबाजू तुमच्या वडिलाचं निघल, तुमच्या आईचं नाव निघल, तुमच्या आजोबाच निघल. कोणी तर म्हातारा माणूस म्हणलच का नाही अरे अमक्याचा नातू व्हायला काही अरे लयच पोरग असं आहे बघ. तर ह्यासाठी आपण कसं राहायचं आणि काय राहायचं किंवा काय चॉईस करताना आपण कशी चॉईस करतो या. मग तुमच्यासमोर 2 बाजू असतील या, मग त्यातली बाजू तुम्ही कुठली निवडायची या ही तुम्ही ठरवायचं या. आपण नेमकं घ्यायला लागलोय काय आणि देतोय काय, बरोबर का. बघा पटलं तर